राहुल पाटील यांनी बनवलेल्या एका AI टूलमुळे जगातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे 7.4 लाख कोटी रुपयाचं नुकसान झालंय. कसं झालं? IBM हा जो US लिस्टेड स्टॉक आहे, हा स्टॉक 1 महिन्यापूर्वी $325 होता. आजची त्याची प्राइस $223 आहे. अवघ्या एका महिन्यामध्ये 30% नुकसान म्हणजे 7.4 लाख कोटी रुपये वाईपआउट झाले. सगळ्यात वाईट हे आहे 23 फेब्रुवारीला एका दिवसात ऑलमोस्ट 2.4 लाख कोटी रुपयाचं नुकसान झालंय. का झालं? कारण जे आपले राहुल पाटील आहेत ना, जे अँथ्रोपिक कंपनीचे CTO आहेत, त्यांनी क्लाउड कोड नावाचं एक AI टूल इंट्रोड्यूस केलंय. हे AI टूल करणार काय आहे? जो कोबल नावाचा प्रीडिफाईन सिस्टम होता, ज्या सिस्टमच्या मदतीने IBM कोट्यावधी रुपये पैसे बनवत होतं, त्या सिस्टमला ऑटोमॅटिकली रिप्लेस करणार आहे. सो ते काम ऑटोमेशनमध्ये रिप्लेस होत असल्यामुळे हे मोठा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. तुमच्या लक्षात आलं असेल की रिसेंटली खूप AI जनरेशनमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेसेस कमी वेळामध्ये एस्टॅब्लिश होताना दिसत होते. पण आता वाईट परिस्थिती अशी आली, जे एस्टॅब्लिश बिझनेस होते, बिझनेस लाईक इन्फोसिस, विप्रो आणि जगातील सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे IBM, यांना सगळ्यात मोठा डॅमेज होताना सुद्धा दिसत आहे. मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा की तुम्ही कोणते IT स्टॉक होल्ड करताय आणि तुमची पुढची ॲक्शन काय असणार आहे. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.